बाबीर देवाच्या नावाने चांगले, बाबीर देवाच्या नावाने चांगले, बाळूमामांच्या नावाने चांगले। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वेहाळी या ठिकाणी। मित्रांनो, वेहाळीची जी जुनी फाटी या ठिकाणी दिनांक 26 सप्टेंबर रोजी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे। कृषी मंत्री केसरी असे या मैदानाचं नाव आहे। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाच्या बक्षीचं स्वरूप कसं आहे, या मैदानाच्या फाट्या कशा आहेत, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्ते। नमस्ते। आपलं नाव दादा? सचिन शिंदे। आपण स्वतः आयोजक आहात या मैदान? बरं, काय सांगाल, किती तारखेला मैदान संपन्न होते आणि कशा निमित्त मैदान आयोजित करण्यात आले? 26/9 बाबी रात्री निमित्त कृषी मंत्री केसरी। कुठे संपन्न होणार आहे दादा हे मैदान? ही वेहाळी फाटी जुनी फाटी। ह्या फाटीवरती आतापर्यंत किती मैदान होऊन गेली दादा? एक 5-6 मैदान झाले। बरं, आता हे कितवं मैदान आहे? आता हे मला वाटतं 5वं मैदान आहे। बरं, काय अशी जुनी मैदानं ज्यांची नावं म्हणजे अतिशय उत्कृष्ट पार पडली अशी नावं सांगू शकता मैदानाची? पत्रकार केसरी एक झाले। हा, परत हॅट्रिक नामदार केसरी आम्हीच घेतली होती। बरं, किती दिवसापूर्वी घेतले होते? आता जानेवारीत घेतली होती। जानेवारीत घेतली। बरं, आणि त्यानंतर आता हे परत आता एक बरं, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? आदत आहे। बरं, त्याचबरोबर या मैदानाच्या परवानगीच्या संदर्भात काय अपडेट आहे? म्हणजे परवानगी आपल्याला मिळाली या मैदानाची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली? पाहणी करून घेण्यात आलेली मित्रांनो। तर दादा, बक्षिसाचं स्वरूप कसं आहे या मैदानाचं? पहिलं 91,000 रुपये, दुसरं 61,000 रुपये, तिसरं 41,000 रुपये, 31,000 रुपये, 21,000 रुपये, 11,000 रुपये आणि 7वं बक्षीस होतं ते बैलगाड्यांचे सगळ्यांचे म्हणणं आले की वाढवून द्या, आम्ही 9,000 रुपये केले। 9,000 केले। त्यानंतर क्वार्टर फायनलचं म्हणजे सेमीला 2 नंबरला उतरण्याला गाडीला काय बक्षीस आहे? प्रत्येकी 2,000 रुपये। प्रत्येकी 2,000 रुपये, म्हणजे एकूण 8 बक्षीस आहेत। 8 बक्षीस आहेत मित्रांनो। आणि प्रवेश फी किती दादा? 1,000 रुपये। या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? अख्खे इंदापूर बैलगाड्या संघटना। हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो। तर आता सध्या कशा पद्धतीनं महाराष्ट्रातनं या मैदानाच्या ऑनलाईन नाव नोंदणी संदर्भामध्ये आपल्याला फीडबॅक भेटतोय किंवा प्रतिसाद भेटतोय? किती गाड्यांची नोंद झाली? आता एक 20-25 गाड्या झाल्या त्या कालच्यापासून। बरं, तुम्ही ह्या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? त्यांना आवाहन करतोय की आपण चांगल्या पद्धतीने मैदान पार पाडणार आहे, बैलगाडीवाले लोक नोंदणी करू। दादा, मागच्या वेळेस तुम्ही ते हॅट्रिक केसरी घेतलं त्यावेळेस किती गाड्यांची नोंद झाली होती? त्यावेळेस 450 गाडी। 450। त्यावेळेस मैदानाचं स्वरूप काय होतं, आदत का ओपन? आदतचं होतं। किती वाजता फायनल झाला त्या मैदानात? 5 वाजता। 5 वाजता मित्रांनो फायनल झाला होता। मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी चालू आहे, आयोजकांनी आपल्याला विनंती केलेली, त्यामुळे मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी करा। धन्यवाद दादा। नमस्ते। आपलं नाव दादा? नेताजी शिवाजी लोंढे, मी राहणार लासुर्णे, माजी तांडामुक्त समिती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य लासुर्णे। काय सांगाल, कशा पद्धतीने आता मैदानाची तयारी सुरू आहे दादा? एकदम सुंदर मैदानाची तयारी चालू आहे आणि फाट्या बी मजबूत आहेत आणि फाट्या हे माळरानाचं क्षेत्र असल्यामुळं इथं एक आतमध्ये 15 फुटाची आपण फाटी तयार केलेली आहे। सगळ्या एकसारखेच आहेत का? 15 सर्व एकसारख्या फाट्या तयार केलेल्या आहेत। म्हणजे मला वाटतं पहिलीच फाटी एक असेल की एवढं आतमध्ये अंतर भरपूर आहे? हा, जास्त आदतचं मैदान आहे त्यामुळं वासरांनाही काय अडचण नाही, मालकालाही काय अडचण येऊ नये या उद्देशाने 15 फूट आता अंतर ठेवलेलं आहे। बरं, काल रात्री ह्या भागात मुसळधार पाऊस झाला असं सांगण्यात आलं, तर काय सांगाल त्याच्याविषयी? 100% या ठिकाणी चालू पावसात जरी आपल्याला मैदान घ्यायचं म्हणलं तरी आपल्याला घेता येतं। कारण काय होतंय, इथं सरावाला जी आमच्या जवळपासचे बैलगाडा मालक येतात, सकाळी 7 वाजता जरी घरी पाऊस चालू असला तर त्यांच्या 9 वाजता इथं फेरं पडतात, त्यामुळे माळावर पाऊस साठत नाही, त्यामुळे चालू पावसात सुद्धा मैदान घेता येतं। पाणी साठत नाही? पाणी साठत नाही अजिबात। तर दादा, आता आपण वळू या मैदानाकडे। या मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत? एकूण 10 फाट्या टाकलेल्या आहेत मैदानामध्ये। फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 15 फुटाचा अंतर आहे आतात। आदतचं तुम्ही मैदान घेताय त्याच्यामुळं किती पल्ला ठेवलाय? सर्वसाधारण
850 फुटापर्यंत पल्ला आहे आपला. परफेक्ट टेपने मोजलेला आहे. हो हो हो. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट तर सहजच थांबू शकतात. तेवढी जागा आहे. हा जागा आहे. त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे? कमीत कमी 700-1000 फुटापर्यंत पल्ला आहे पुढे. 1000 फुटाचा. मागच्या वेळी जी मैदान झाली ती बैल कुठपर्यंत थांबायला जायची? ते डांबरीच्या पर्यंत जर गेलं ना तर पण बैल आटोक्यात येतोय, कारण डांबरी लांबून आहे. बैल पुढे निकाल रेषेपासून पुढे गेल्यानंतर थांबण्यासाठी किती जागा आहे म्हणजे टोटल? जवळपास 1000 फुटापर्यंत पल्ला आहे. नांगरट असल्यामुळे बैल 500 फुटातच कंट्रोल होते. 500 फुटातच कंट्रोल होतात. हो. आणि पहिली मैदान झालेली तिथे. हो झाले. 5-6 मैदान पार पडलेले तिथं. त्याचबरोबर दादा, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, पट्टीचा वापर केलेला आहे. तिथं कॅमेरा आहे? हो, दोन्ही अँगलचा कॅमेरा आहे. पुढे किती कॅमेरा आहेत? 2 अँगलचा पुढे कॅमेरा आहे. आणि आणि खाली खाली सुट्टीला 1 कॅमेरा आहे. 1 कॅमेरा आहे. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? पप्पू म्हणले हे झेंडा पंच म्हणून काम बघणार आहेत. आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? संपत वाघमोडे आणि विकास सर असे 2 जण करणार आहे. विकास सर जगदाळे आणि संपत वाघमोडे समालोचन करणार आहेत. तर या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? इंदापूर तालुक्यातील जी संघटना आहे, अखिल भारतीय संघटना, ती काम पाहणार आहे. ती काम पाहणार आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेड आहे? 50% बॅरिकेड आहे दोन्ही साईड. दोन्ही साईड आहे. दोन्ही साईड. ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आली. हा, 2 टँकरची सुविधा करण्यात आली. त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो, केलेली आहे. अँब्युलन्सची सुविधा आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? तसं काही नाही. या मैदानाच्या आजूबाजूला ज्या म्हणजे तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, ह्या मैदान सुरू होण्याच्या दिवशी अगोदर सकाळी याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? योग्य ती काळजी घेतली जाईल का? 100% काळजी घेतली जाईल. बैलांना अथवा चालकाला कोणतीही दुखापत होऊ नये, अपघात होऊ नये यासाठी सगळी सतर्कता बाळगली जाईल का? हो, 100% त्याची सगळी सतर्कता बाळगणार आहे. बर. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मी सर्व बैलगाडा मालकांना आव्हान करेन की ह्या फाटीवरती अवश्य त्यांना आपलं आदतचं वासरू पळवावं, कारण ही वासरू पळायला 1 नंबर फाटी आहे. आणि तालुक्यातलीच नव्हे तर आपल्या परिसरात 1-2-3 तालुक्यात बघितलं तर ही ह्या फाटीसारखी फाटी बघायला मिळणार नाही, कारण पल्ला भरपूर आहे, पुढे गाड्या थांबायलाही जागा आहे, आणि किती पाऊस झालं तर या फाटीवरती पाणी साचत नाही. त्यामुळं न काळजी करता वासराची नोंद करावी आणि या ठिकाणी बैलगाडा मालकांना गाडी नोंद करावी अशी आवाहन करतो. चालते. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान पप्पू पाटील आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी चांगल्या पद्धतीने सुरू त्याचबरोबर दादा, आता आपण वळू या मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल? हो, त्या नियमानुसारच मैदान. या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जी बैलाचा पुढचा जे अवयव आपला जे आहे, जे आपला नियम जे आहेत त्या पद्धतीनेच मैदान होणार. एका वेळेस किती गट खाली जातील? 10, तसंच 20 गट थांबायपुरती जागा आहे, पण आपण 10 गट लावणार खाली. जागा भरपूर आहे खाली. त्याचबरोबर आदतचं मैदान घेत आहे, त्यामुळे आदत बैलाच्या संदर्भामध्ये पळून आल्यानंतर कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर कशा पद्धतीचा नियम असेल? आता आदत जर पुढं नंबर टेकर तर दात चेक करणार पूर्ण. जर त्यातून जरी हिथं काही निकालाची ह्याची अडचण, तर कमिटी आहे आमची सगळी, आयोजक आहेत, जरी त्यातून काय अडचण आलं तर आम्ही बघून, जर त्यातून अडचण आलं तर वर आपलं बैलगाडी संघटना आहेत वरच्या. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर गाडी बाद केली जाईल का? बाद केली जाईल गाडी. ती ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? ती गट जी पळाय गेल्यात, जेवढे गट पळाय गेल्यात त्या गटावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. त्याचबरोबर चालकावरती काय कारवाई केली जाईल? कारवाई जर काय आहे ती कारवाई त्यांच्यावर केली जाईल, शिपटात चावा घेतला तर त्यांनी. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? गटाला चाल दिली जाईल, सीमेला त्यांचं संगनमत करायचं नाही तर आम्ही चिठ्ठी टाकणार. मग चिठ्ठी टाकणार. त्याचबरोबर आदतचं मैदान आहे, त्याच्यामुळे कशा पद्धतीचा नियम असणार आहे? लॉबी टचचा नाही, लॉबी टचचा आपला जे नियम आहे, एक चाकण बैल तासाच्या बाहेर गेला तर ती गाडी बाद, जर तासावून आला तर ती गाडीला निकाल आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे. मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा एक चाक गेला तर ती गाडी पूर्णपणे. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत त्या नियमानुसार मैदान. पट्टीच्या ठिकाणी कसा नियम असणार आहे? पट्टीचा आता पट्टीच्या पुढे सुट्टी मेकरचा पाय किंवा बैलाचा पाय आला, खाली कॅमेरा आहेच, त्या कॅमेरा आपलं बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार ती गाडी बाद केली जाईल. त्याचबरोबर
एखाद्या फायनल फेऱ्यातील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर त्या फायनल फेऱ्यातील गाडीला बक्षीस दिलं जाईल का? ती गाडी रोख रकमेची पात्र राहील का? ती गाडी बादच केली जाईल जर शेफ्टीचा चावा आहे घेतला तर बर. ती गाडी 1 नंबर जर केला तर त्या गाडीला बक्षीस नाही, म्हणजे फायनलच्या पात्रातच धरली जाणार नाही. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल? नाही गाडी पळू जाणार. या म्हणजे तुम्ही जी बक्षिसाची रक्कम जी जाहीर केली बॅनरवरती, ही संपूर्ण बक्षिसाची रक्कम हो, विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळणार का? जे नंबर करण त्या नंबरचे बक्षीस दिलेले आहेत त्याप्रमाणे त्याला भेटले जातील. त्याचबरोबर मैदान 26 तारखेला सकाळी किती वाजता चालू होईल सकाळी 9 वाजता चालू आणि फायनल किती वाजता होईल? फायनल 5 वाजताच करणार आम्ही. Perfect. पहिलं 5 वाजताच केलेलं हा. आहे, आता 5 वाजताच फायनल करणार. त्याचबरोबर दादा दुसरा एक प्रश्न विचारायचा राहिला की आपलं जे ऑनलाईन नोंदीचं तुम्ही आव्हान करताय तर लॉट कधी काढले जाते? लॉट संध्याकाळी 25 तारखेला बावीर मंदिराच्या तिथे आपले काढले जाते. बरं. आणि त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC त्यांना लाईव्ह कनेक्टिव्हिटी दिली का हो. इंटरनेटची? हो दिलेले. त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल? बैलगाडी संघ आता आयोजकांनी जे मैदान घेतलेलं हा. आहे ते आदत वासराला पळायसारखं सगळ्यात 1 नंबरचं मैदान आहे. आणि त्यामुळे गाडी लवकरात लवकर नोंद करून म्हणजे वासराला पळायसारखं राहणार आहे चांगलं. बरोबर. बैलगाडी नवीन चेहरे ह्या फाटीवरती नवीन उदयाला चेहऱ्या पुढे यावा एखादा अशी आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबर आताच पाहतोय आपण महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी आहे. या मैदानाच्या संदर्भातल्या पावसाच्या किंवा अन्य काही महत्वाच्या अपडेट असतील ह्या आपल्या आयोजकाच्या मार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तिथे शेअर केले जाईल का? शेअर केले जाईल सगळे. चालते. धन्यवाद दादा. आपल्या समवेत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक आणि माळशिरस तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते संपत भाऊ वाघमोडे. दादा नमस्ते. नमस्कार दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली या मैदानाची? जे 26 सप्टेंबरला जे मैदान होणार आहे बाबीर यात्रेनिमित्त आयोजित केलेलं मैदान आहे. एक आदत एक बैल मैदान. या मैदानाचं आयोजन कांताभाऊ जाधव व सचिन भाऊ शिंदे पैलवान यांच्या मित्रमंडळाच्या वतीने भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान कृषी मंत्री केसरी माननीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं मैदान आहे. आणि या इंदापूर तालुक्यातली एक नामांकित फाटी म्हणून ज्या फाटीला ओळखलं जातं अशी विहाळीची फाटी म्हणलं की अखंड महाराष्ट्रभर या बैलगाडी मालकांना माहिती आहे की विहाळीची फाटी आणि 1 नंबरची फाटी आहे या तालुक्यातली जुनी फाटी. आणि जुन्या फाटीला अशी कुठंच अडचण नाही. पुढे बी 1000 फुटाचा पल्ला आहे उभा राहण्यासाठी आणि महागात 15 ते 20 गट बसण्यापुरती जागा आहे. आणि फाटीचं अंतर मधलं 15 फुटाचं आहे. कारण आदत वासर आहे ती बैलगाडी मालकांचं कुठल्या नुकसान होणे यासाठी आयोजकाने एक सुंदर असं नियोजन कुठल्या गाड्यात गुंतवून सगळ्यांचा विचार करून बैलगाडी मालकांचा विचार करून या ठिकाणी मैदान या ठिकाणी 26 तारखेला आयोजित केलेलं आहे. आणि जेवढं बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी लवकरात लवकर नोंद करून 25 तारखेपर्यंत सगळ्या बैलगाडी मालकांनी नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त लवकर नोंद केली तर त्या दिवशी लवकर लॉट आपल्याला काढता येतील आणि मैदान लवकर सुरू करता येईल. आणि काय होतंय पाऊस इथं पण ह्या फाटीला पावसाचा विषयच नाही काय. रात्री 2-2.5 तास पाऊस पडून बी बघा आता आम्ही मैदानावरच आहे. तर कुठं पाणी किंवा कुठं काय नाही. पाऊस जरी आला तरी इथं मैदान होण्यास काहीच अडचण नाही. असे कटनाचं रान असल्यामुळं मैदान 1 नंबरचं आहे. आता सध्या का फाटीवरती फेरे टाकायला बैल आलेत सध्या आपल्या इथे. असं मैदान आहे इंदापूर तालुक्यातलं 1 नंबरचं मैदान. म्हणून सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं. तुम्ही बघू शकता का आता सध्या बैलगाडी आता सध्या इथं फेरे टाकाय बैल आलीत. तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आदत वासरवाल्यांनी या ठिकाणी यायचंय आणि सहभाग नोंदवून या मैदानाची शोभा वाढवायची. कारण हे मैदानच तसं आहे. कारण इथून मागची बी मैदानं बरीच झालीत पर ह्या बारीनं मागच्या मैदानाचं सगळ्या मैदानाचं हे मैदान रेकॉर्ड मॉडेल अशी अपेक्षा करतो. जास्त जरी गाड्या आल्या तर त्या पद्धतीने आपली यंत्रणा सज्ज आहे का? 100%. 1000 जरी गाडी आली तरी तुम्हाला 5 वाजताच फायनल होणार. चालते. धन्यवाद भाऊ. नमस्ते. नाव आपलं? अक्षय तुळशीराम महानवर निमसाकर. ह्या भागातले बैलगाडी मालक आहेत तुम्ही. काय सांगाल दादा, फाटीची पाहणी करायला आलता, कसं काय फाटी? फाटीला म्हणजे काय पाहायची गरजच नाही बैलगाडी मालकांनी.
एवढी फाटी आता कटनाचीच असली आहे सगळी. बर. आणि आता रात्रभर पाऊस पडलाय म्हणलं तरी चालेल. आता फेर काढायला चालेल ती बर. लाईव्हलाच आता तुम्हाला दिसतंयच. आणि आता तिकडं फेर काढायला आलेले आहेत आणि रोज 30-40 किलोमीटर वरनं फेर काढायला इथं येतात, कारण सगळीकडे चिखल आहे आणि इथं रान टणकर असल्यामुळं फेऱ्याला अडचण नाही, बैलांना पळायला पण अडचण नाही. काय सांगाल बैलगाडी मालकांना या मैदानात ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्याव्या. चालतंय, धन्यवाद दादा. नमस्ते. आपलं नाव? आबासो भरणेवाडी. बर्नेवाडी या भागातले बैलगाडी मालक. काय काय आव्हान करताल बैलगाडी मालक? बैलगाडी मालकाला एवढंच आव्हान करेल की ही जी फाटी आहे हे तर आम्ही नामदार हॅट्रिक केसरी पण मैदान घेतलं होतं, पत्रकार केसरी पण झालं होतं, पुन्हा जिल्हा अध्यक्ष केसरी पण मैदान झालं. चांगली मैदान होऊन गेले, सगळी सुसज्ज मैदान झाले. ते कुठल्याही बैलगाडी मालकावर कधीही अन्याय झाला नाही इथं. आणि बैलगाडी मालकांना पण माहिती विहारीची जुनी फाटी म्हणजे वासराला पळायची फाटी आहे. बाहेर गेले तर कुठं 12-13 फूट अंतर असतं बाहेरच्या साईड. हे तर आम्ही वासासाठी 15 फूट अंतर आतला ठेवलंय, जेणेकरून बाबा वासराला पळता यावं. सर थोडी गाडी इकडे तिकडे जरी जोडली तर ती गाडी बाद होऊ नये म्हणून बैलगाडी मालकांना एवढीच विनंती करेन की रात्रभर जरी पाऊस झालाय तरी फाटी पाळण्याजोगी आहे, सुसज्ज फाटी या, आणि लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजकाला सहकार्य करावं ही विनंती. नमस्ते. नाव आपलं? मी संतोष पांढरमिशी. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात दादा? महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री बाबीर देवस्थान यात्रेनिमित्त आणि राज्याचे कृषी मंत्री, लाडके कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवलेले आहे 26/9/2025 ला. तर मी सर्व बैलगाडा मालकांना आवाहन एवढंच करतो की सर्वांनी आपली नोंदणी ऑनलाईन नोंदणी करावी. या ठिकाणी सर्व सुखसुविधा आपण देणार आहोत आणि आपल्या सगळ्या विभागाच्या परमिशन वगैरे भेटलेल्या आहेत, त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही. सर्व बैलगाडा मालकांनी येऊन या बैलगाडा शर्यतीत सहभाग घेऊन आपला सहभाग नोंदवावा आणि आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो की उपस्थित राहा. नमस्ते.